चला तर मंडळी, लग्नाच्या पंक्तीतली वांग्या बटाट्याची भाजी सगळ्यांनाच खायला आवडते, पण हीच भाजी घरी कशी करायची आज आपण ते पाहणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वप्रथम आपण भाजीला लागणारं वाटणाचं साहित्य भाजून घेऊया। त्यासाठी काय करायचं, गॅसवर पॅन ठेवायचा, त्यामध्ये एक पळी तेल घालायचं। तेल हलकसं गरम झालं की लगेच यामध्ये 2 चमचे उभ्या आकारात चिरलेले सुक्क खोबऱ्याचे काप, 1 चमचा शेंगदाणे, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला हे साहित्य काढून घ्यायचे आहे बघा। तर अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण साहित्य भाजून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। नंतर हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे। संपूर्ण साहित्य काढून झालं की लगेच काय करायचं, त्यात पॅनमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आणि तेलामध्ये आपल्याला उभ्या आकारात चिरलेला मिडियम आकाराचा कांदा घालायचा। लसूण अद्रक टाकून आपल्याला हलकासा थोडासा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे बघा। अशा प्रकारे आपला हे कांदा भाजून झाला की लगेच आपण भाजलेल्या साहित्यामध्ये काढून घेऊया। तर इथं आपलं संपूर्ण वाटणाचं साहित्य भाजून झालेलं आहे बघा। तर हे थंड होईपर्यंत आपण वांगे बटाटे कट करून घेऊया। तर वांगे बटाटे कसे कट करून घ्यायचे ते पाहतो आता आपण। तर काय करायचं, वांगे घेतले तर थोडंसं देठ काढायचं, जास्त पण देठ काढू नका। नंतर वांग्याचे आपल्याला संपूर्ण काटे काढून घ्यायचे, तर काटे आवर्जून काढून घ्या, नाही तर खाताना हे लागते। तर नंतर काय करायचं, आपल्याला वांग्याचे 4 भाग कट करून घ्यायचे, जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। वांग्याचे 4 भाग कट करून झाले की काय करायचं, एका भागाचे आपल्याला 2 तुकडे करून घ्यायचे, जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बघा। अशाच प्रकारे ते संपूर्ण वांग्याचे कट करून घेतले। तर आता आपण बटाटे कट करून घेऊया। तर बटाट्याचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचंय आणि आपल्याला मोठे मोठे असे आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे बघा। जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे बटाट्याचे पण काप करून घ्या, जास्त बारीक पण करू नका, थोडे मोठे राहू द्या। तर आपले इथे बटाटे पण कट करून झाले। तर आता काय करायचं, मीठनं पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि वांगे बटाटे आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं, म्हणजे आपले वांगे आणि बटाटे थोडेसे काळसर होणार नाहीत। तर आपलं वाटण पण थंड झालेलं आहे। लगेच काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, भाजलेलं संपूर्ण साहित्य यामध्ये टाकायचं आणि नंतर यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालू नका आणि मिक्सरला बारीक असं हे वाटण वाटून घ्यायचे बघा। तर अशा प्रकारे आपल्याला बारीक असं वाटण करायचं, जास्त ठोकर करू नका। आता लगेचच आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं। तेल आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं, कारण लग्नाच्या पंक्तीतल्या भाजीला थोडंसं तेल जास्तच असतं। तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा। कांदा पण आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा। कांद्याचा आपला कलर चेंज झाला की लगेच यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धन पावडर टाकायचं आणि चांगलं आपल्याला हे तेलामध्ये मसाले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत बघा। चांगले मसाले भाजले ना भाजीला खूप मस्त चव येते। मसाले भाजले की लगेच यामध्ये केलेलं आपल्याला वाटण घालायचंय। तिथे मी वाटण घातलेलं आहे बघा। वाटण घातलं की सारखं आपल्याला एकसारखं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचे। जितकं आपण चांगलं वाटण परतितो ना मीडियम गॅसवर, तर आपल्या भाजीला खूपच मस्त चव येते। तर हे बघा, एकसारखं चांगलं परतीत राहायचं। थोडंसं वाटणानं तेल सोडलं की लगेच यामध्ये आपल्याला कापलेले वांगे बटाटे यामध्ये टाकून द्यायचे। तर संपूर्ण इथे मी वांगे बटाटे कट केलेले टाकून दिलेत बघा। चांगलं आपल्याला हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे बघा, एकसारखं चांगलं मिक्स करायचं। जोपर्यंत वांगे बटाट्याला संपूर्ण मसाला लागत नाही तोपर्यंत एकसारखं चांगलं मिक्स करायचं। नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। पाणी आपल्याला थोडंसं गरम करूनच घालायचं, म्हणजे भाजीला खूप मस्त चव येते। जर थंड पाणी घातलं ना भाजीला तितकी चव येणार नाही। एकसारखं चांगलं मिक्स करायचं बघा। जास्त पण हे लग्नाच्या पंक्तीतल्या भाजीला पाणी नसतं, म्हणून मिडियमच थोडंसं पाणी टाकायचं। थोडंसं वरून चवीप्रमाणे मीठ टाकायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा आणि यावर झाकण ठेवायचं आणि भाजी आपल्याला चांगली 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायची आहे बघा। तर मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे बघा। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर दाटसर आपली ही वांगे बटाट्याची भाजी तयार आहे बघा। किती मस्त, लग्नाच्या पंक्तीतली सारखीच तयार आहे। तुम्ही पण या पद्धतीने लग्नाच्या पंक्तीतली वांग्या बटाट्याची भाजी एकदा नक्की करून बघा। चवीला तर अप्रतिम होते आणि करायला तर खूप सोपी आहे। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।